नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार बंधू भगिनींनो, महामुंबई डॉक्टरांचा आरोग्य सल्ला या उपक्रमामध्ये मी जीएनबी हेल्थ ॲडवायझर अलिबाग येथून डॉक्टर नितीन गांधी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण डॉक्टरांचा सल्ला या मालिकेत सामान्य खोकला, कफ, खोकणे या संबंधी छोटीशी माहिती बघूया। खोकला हा खरा म्हणजे आपल्याला छातीमधले येणारे इन्फेक्शन, गॅसेस, डस्ट पार्टिकल असे जे बाहेरचे पदार्थ आतमध्ये श्वासासोबत जातात ते रोखण्यासाठी खोकला हे देवाने दिलेले एक वरदान आहे की जे एका प्रेशरनी आपल्या शरीरात जे जंतू, जीवजंतू आणि काही फॉरेन पार्टिकल किंवा धुळीचे कण वगैरे जातात ते बाहेर काढण्यासाठी खोकला हा एक रिफ्लेक्स म्हणून बाहेर येतो। पण प्रत्येक वेळा असंच नसतं। सामान्य खोकला कधी कधी आपल्याला वेगवेगळ्या त्रासांमुळे होतो। ह्याच्यामध्ये आपण एक प्रकार बघू शकतो की एक साधा सोपा खोकला असतो किंवा थोडा वेळ कधीतरी आपल्याला टेन्शन आलं, मानसिक दबाव आला की खोकला येतो। सारखा एखाद्या माणसाला आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायचं असेल तर तो खोकला तर किती वेळा कॉमनली येतो। तुम्हाला माहिती आहे की पार्टीमध्ये एखादा माणूस आपल्याकडे लक्ष म्हणून खॉक खॉक करत बसतो आणि असा खोकला तर खूप कॉमन आहे। पण तरी सुद्धा आपण असं प्रत्येक वेळा सामान्य खोकला समजून आपल्याला चालणार नाही। काही वेळा खोकला आपल्याला व्हायरल इन्फेक्शनमुळे होतो। व्हायरल इन्फेक्शनमध्ये आपल्या घशाला त्रास होतो, त्याला लॅरेंजायटिस म्हणतात। आपल्याला फॅरेंजायटिस म्हणून एक घशाचा आतल्या भागाला त्रास होतो, त्याला फॅरेंजायटिस म्हणतात। त्याच वेळेला कानाच्या मियाटसमध्ये काही वेळा इरिटेशन असतं, वॅक्स असतं, तेव्हा पण आपल्याला सारखा थोडा खोकला येत राहतो। कधी कधी आपल्या शरीरामध्ये एखादा जीवजंतूचा शिरकाव होतो आपल्या छातीमध्ये आणि त्याचं इन्फेक्शन होतं आणि त्याच्यामुळे पण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे खोकला येतो। पण एक साधा खोकला थोडासा वेळ टिकतो, त्याला आपण एक ड्राय कफ म्हणतो, जो साधारणतः फॅरेंजायटिस, लॅरेंजायटिस आणि व्हायरल इन्फेक्शनमुळे होतो। तर असे वेगवेगळे खोकल्याच्या प्रकारामध्ये शॉर्ट कफ, लॉंग कफ, क्रॉनिक कफ, ओल्ड एज कफ, टेन्शन कफ असे वेगवेगळे प्रकार असतात। तर ह्याच्यामध्ये जनरली होमिओपॅथिक औषधांचा उपयोग जर केला सुरुवातीला तर खूप चांगला फायदा होतो। होमिओपॅथीमध्ये आर्सेनिक अल्बम, ब्रायोनिया, स्पॉन्जिया टोस्टा, ॲकोनाइट, हिपारसल अशा नाना विविध ड्रग आहेत। डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या घेतल्या तर बरेच आपल्याला साईड इफेक्ट पण वाचतात जे कफ सिरपमुळे, ॲलोपॅथीच्या कफ सिरपमुळे होतात। त्याच्यामुळे गुंगी येते, ते प्रकार ह्या आमच्या होमिओपॅथिक औषधामध्ये होत नाही। तर माझा सल्ला असा राहील की सुरुवातीला जेव्हा खोकला सुरू होतो तेव्हा आपण होमिओपॅथिक डॉक्टरांचं कन्सल्टेशन घेऊन त्यांच्यामार्फत औषधं घेतल्यास आपल्याला खूप उपयोग होतो। त्याच वेळेला आपले आयुर्वेदिक काढे आपण जे करतो, सकाळचा आपण जो चहा पितो तो माझ्या मते कोरा चहा जर तुम्ही आलं, लिंबू, त्यानंतर तुळस आणि कढीपत्ता पाण्यात चुरून टाकले आणि दालचिनीचे 2 दाणे आणि लवंग हे जर वापरले तर आपल्याला बऱ्याच वेळा खोकल्याचे सामान्य त्रास होतच नाही, आपली इम्युनिटी वाढते। नमस्कार, आपण हे सर्व माझ्या सल्ल्याचं ऐकून घेतल्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि मी दिलेला सल्ला जर आपण पाळला तर खरोखर आपली इम्युनिटी वाढून आपला खोकल्याचा त्रास नक्कीच कमी व्हायला मदत होईल।